सरसलामतच्या नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे. हो ना, आपण असं ठरवलं होतं की टिपिकल स्वागत बिगत करायचं नाही, पण ते आता असं ऑटोमॅटिक येत आहे जसं जसं एपिसोड याचा अर्थ पुढे असा पुढे की तू जातायत. प्रो व्हायला लागलीस. अच्छा अच्छा, नाही माझं कौतुक नको आहे. कौतुक केलं की बोलायला सुरुवात करताच येणार नाही. मग आपला विषय काय आहे माहिती आज? विषय सोड, तुला एक गंमत सांगायची. हम्म. काल मी गेले होते ना आजींकडे. हम्म. तर मी गेले, तर म्हटलं आजी ओळखलत का मला? तर मला म्हणायला न ओळखायला काय झालंय, 1000 वेळा येतेस. हा, तर मला असं वाटलं खरंच ओळखलं. हा. तर मला एकदम सॉलिड वाटलं माहितीये की एवढे दिवस आपण जे मेहनत करतोय त्याने आजींची मेमरी एकदम परत आली. थेरपी काम कर रही है. तर मी त्यांना म्हटलं सांगा माझं नाव काय? तर मला म्हणाले तू सांग, स्वतःचं नाव पण माहिती नाही तुला, इकडे येऊन करतेस काय? सो बेसिकली आज आपण ह्या आपल्या पेशंट्सच्या गमती जमती नाही म्हणणार मी त्याला, पण हा जो विषय अल्झायमर्स, त्याच्याबद्दल आपण जे काही ज्ञान, अनुभव आणि सगळं गोळा केलेलं आहे त्याच्यातल्या छोट्या छोट्या टिप्स, त्यातले पल्स ऑफ विजडम. आमचे पेशंट, आमचे आजी आजोबा, म्हणजे आम्ही थेरपी देत असलेले, थेरपी सेशन्स करत असलेले अल्झायमर्स, डिमेन्शिया या आजाराचे पेशंट, या पेशंटसाठी थेरपी सेशन्स साधारणपणे 12-13 वर्ष झाली. आता आम्ही फोकस्ड अल्झायमर्सवर केला होता तेव्हा 12 वर्षापूर्वी. हां, म्हणजे बाकीचे काउन्सिलिंगचे सेशन्स आणि बाकीचे थेरपी सेशन्स घेतो, पण आमची एक्सपर्टीज तुम्ही विचाराल, आमचा फोकस जर तुम्ही विचाराल तर तो अल्झायमर्स आणि डिमेन्शिया. सरळ साध्या मराठीत बोलायचं झालं तर स्मृतिभ्रंश ह्या पेशंट्सवर असतो. म्हणजे हा हल्लीचा खूपच आपण काय म्हणू, धगधगता विषय आहे, खूप डिमांडिंग विषय, लोकांना खूप माहिती हवी असते. आणि सध्या मला असं वाटतं गेल्या 5-6 वर्षात अल्झायमर्स, डिमेन्शिया, स्पेसिफिकली अल्झायमर हा शब्द खूप लोकांना माहिती झालाय, लोकांना हवं असतं. आणि आम्ही जेव्हा असं सांगतो ना की आम्ही ही अशी थेरपी करतो, पहिला प्रश्न आम्हाला असा विचारला जातो, हा की मला अल्झायमर नाही झालाय, म्हणजे मला हे असं असं विसरायला होतं, किंवा माझं हे असं असं होतं, किंवा मी ना 4 गोष्टी करायला गेली की 5वी गोष्ट हमखास विसरते, किंवा 5-10 मिनिटात माझ्या लक्षात राहत नाहीत गोष्टी, तर मला अल्झायमर झालाय का? हा प्रश्न पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा आणि प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न पडलेला आहे. बरोबर आहे. काय सांगशील? याचं कारण हे आहे ना की पेशंटची संख्या खरंच खूप जास्त वाढली आहे. आणि संख्या वाढली म्हणण्यापेक्षा जास्त लोकांना आता माहिती झाली की हे जे सगळं आहे ते कदाचित अल्झायमर्स असेल. काही प्रमाणात आपले सिनेमे आणि हे त्याला जबाबदार आहेत की त्यातून ते चुकीचं बरोबर हा वेगळा प्रश्न आहे, पण किमान शब्द लोकांपर्यंत पोहोचवायला त्यांचा खूप उपयोग झालाय. आणि आयुर्मान वाढतंय, म्हाताऱ्या माणसांची संख्या वाढतीये, त्याच्यामुळे म्हातारपणात येणारे जे आजार आहेत त्यांची संख्या स्वाभाविकपणे वाढते. म्हणजे निव्वळ आयुर्मान वाढतंय म्हणून आपल्याला आता आजारांची संख्या वाढते म्हणण्यापेक्षा आजारी माणसांची संख्या वाढते असं. म्हणजे पूर्वी जर 10 माणसं 80च्या वर जात असतील आणि त्यातल्या 3घांना अल्झायमर होता, आज 100 माणसं अल्झायमर 80च्या वर जात आहेत आणि त्याच्यातल्या 30 लोकांना समजा अल्झायमर आहे, तर 3 विरुद्ध 30 ही संख्या नेहमीच जास्त असते. आणि नुसतं तेच नाही, आपलं राहणीमान पण असं आहे की स्ट्रेस एक तू इव्हन 20 वर्षांपूर्वी बघितला असतास त्याच्यापेक्षा सुद्धा आज स्ट्रेस खूप जास्त आहे. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्या खूप जास्त आहे, किंवा ज्यांची मुलं खूप लांब राहतात, त्यांच्याशी इच्छा असूनही कॉन्टॅक्ट होत नाही, अशा ज्येष्ठांची संख्या खूप जास्त आहे. आणि हा सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शहरीकरण, आपल्याला हा मुद्दा तेवढा महत्वाचा नाही वाटत, पण गावात अजूनही सगळं गाव एका कुटुंबासारखं आता असतं की माहित नाही, पण पूर्वी असायचं, एकमेकांकडे लक्ष. तुम्ही आज फ्लॅट मध्ये राहता, तुमची दारं बंद असतात, शेजाऱ्यांच्या बाबतीत विश्वासापेक्षा अविश्वास जास्त आहे, कुणी पटकन दाराशी आलं की आपण पहिल्यांदा संशयाने बघतो. या सगळ्या गोष्टींमुळे माणसाचं एकटेपण वाढलंय. आणि आपल्याला कोविडच्या काळात हे कळलं ना, अगदी एकटेपण किती घातक असतं. कोविडच्या त्या आपले थेरपी सेशन्स लॉकडाऊन बरोबर बंद झाले, कारण आपण ऑब्व्हियसली होम व्हिजिट करतो पेशंटसाठी. लॉकडाऊन पाशी जे बंद झाले त्याच्यानंतर जवळजवळ 3 ते 6 महिने एवढा ब्रेक घेतला. आणि असे आमचे अनेक पेशंट आम्ही बघितले की
3 महिन्याच्या ब्रेकने 5 वर्ष जे आपण काम केलं होतं ते सगळं झपाझप खाली आलं आणि पेशंटची परिस्थिती खूप बिघडली. ग्राउंड झिरो. खूप असे पेशंट्स आहेत जे परत ग्राउंड झिरोला गेले. याचं कारण शेवटी माणसाला माणूस लागतं ना. म्हणजे इंटरॅक्शन अजूनही म्हणजे कितीही AI आणि कितीही काही येऊ दे, त्यामुळे माणसाला माणूस लागतो. ही गोष्ट आपण काही बदलू नाही शकत. आणि त्याचे परिणाम आपण फक्त म्हाताऱ्यांनी सगळ्यांवरतीच बघतोय की माणूस जास्तीत जास्त संपर्कात इतरांच्यात आहे आणि तरीही जास्तीत जास्त एकटा पडत चाललाय. तर जे म्हातारी माणसं आहेत ज्यांचं सगळं आयुष्य खूप वेगळ्या पद्धतीने गेलं, ज्यांचं सोशल लाईफ, आपल्याला नेहमी फॅमिली मेंबर सांगतात की ती खूप सोशली ऍक्टिव्ह होती आणि आता ती खूप बोलायची, ती खूप माणसांना भेटायची, मैत्रिणी होत्या, रोज बाहेर जायची, काही ना काही सतत काम चालू असायचं. आणि अल्झायमर झाल्यानंतर जेव्हा ह्या सगळ्याला खीळ बसते, जनसंपर्क तुटतो आणि मग कळत नाही लोकांना की ह्याला त्याचं काय करायचं, असं का झालंय. दुसरी गोष्ट काय होते माहितीये का, की वयाबरोबर ना आपल्या मित्रमैत्रिणींची संख्या पण कमी होत जाते ना. म्हणजे असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या मैत्रिणी होत्या पण त्या माझ्या होत्या ना, त्यातल्या 3 तर गेल्या. मग आता कोण आहे बोलायला. किंवा मग दुसरं कारण असं होतं की मुलाची ट्रान्सफर झाली, दुसऱ्या शहरात जॉब बघितला, त्याच्याबरोबर दुसऱ्या शहरात गेल्या, किंवा आपण तिकडे मला कोणी ओळखीचं नाही. आणि हे सगळं मी अल्झायमर्स पेशंट्स बद्दल नाही सांगत आहे, हे मी ओव्हरऑल जे तुम्ही एका विशिष्ट वयानंतर दुसऱ्या गावात दुसऱ्या परिस्थितीत ऍडजस्ट होणं कठीण आहे. म्हणजे मला आता ह्या वयातही कठीण जात आहे. 50ला पण मला असं वाटतं की नको, मला माझं घर, हे सतत बोलण्याची गरज नाहीये. मी स्वतः हे मान्य केलंय. आणि तू सुद्धा काय फार मागे नाहीये. पण म्हणजे हे रंगवलेले केस. पण म्हणजे तर आता सुद्धा असं वाटतं ना की आपलं घर बरं बाबा, कुठेही गेलं तरी शेवटी असं वाटतं की आपण आपल्या घरी जावं. बरोबर आहे. ओळखीचं असतं, त्यांना वावरायला ते सोपं असतं. दुसऱ्या घरामध्ये गेलं की मग किचन बदलतं, गॅसची जागा बदलते, चहा साखरेच्या डब्यांची जागा बदलते. हे सगळं नव्याने शिकायचं, सगळ्याशी नव्याने ऍडजस्ट करायचं. आणि ती आजकाल एक अपरिहार्यता झाली आहे. आणि अजून काय होतं माहितीये का, आपल्याला आता मी आपल्याला तरुण म्हणते, जे वर्किंग इंडिव्हिज्युअल्स, ही जी आपली ही जी आहे ना जमात, त्यांना असं वाटतं की एवढं काय आहे ह्याच्यात, चहा साखरेच्या डब्याची जागाच तर बदलली आहे फक्त आता घरात बाथरूम सापडणं एवढं काय कठीण नाहीये, एवढा काय त्रासाचं आहे त्याच्यामध्ये. करेक्ट. पण त्यांना हे कळत नाही की एक वयाच्या 70 नंतर 75 नंतर त्या स्टेजला आल्यानंतर जेव्हा आपल्या मेंदूची रिटेनिंग कपॅसिटी किंवा ऍडजस्टमेंट कपॅसिटी, जी आपण म्हणू त्याला नाव देऊ, ती कमी झालेली असते. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकदम आदळायला लागतात, सगळे बदल, चेंज ऑफ लाईफस्टाईल, चेंज ऑफ एन्व्हायरमेंट, हे सगळे बदल जेव्हा एकत्र आदळायला लागतात मेंदूवर, तेव्हा त्या वृद्धांचा मेंदू गोंधळतो. म्हणजे आपण ते आता म्हणतोच ना की चेंज इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ स्ट्रेस. येस. तुम्हाला एका विशिष्ट वयापर्यंत तो स्ट्रेस ॲब्झॉर्ब करता येतो, या वयात तो करणं कठीण असतं. असं काही असे आहेत ज्येष्ठ आजी आजोबा की जे मस्त ऍडजस्ट होतात. आता थोडा तो वृत्ती मधला पण फरक आहे, पण बहुतांश असं बघितलंय मी की मग त्यांना असं वाटतं की काय आता करू मी, हे माझं घर नाही. बरोबर. घराशी अटॅचमेंट, टिपिकली आपण जे भारतीय लोक आहोत त्यांची आपलं घर, मग माझा संसार, मग मी सजवलेलं घर, मग माझी भांडी, आणि फक्त ह्या सगळ्याशी माझे शेजारी, माझी बिल्डिंग, माझा एरिया, तर या सगळ्याशी एक अटॅचमेंट असते ना. तर त्यातून वी आर इमोशनल पीपल. आणि मला स्वतःला पण हे जाणवलं की वयाबरोबर तुम्ही थोडे जास्त इमोशनल होत जाता. म्हणजे पूर्वी मला असं वाटायचं काय लोक ड्रॉप ऑफ द हॅट रडतात, पण आता मला हे जाणवलं की पाणी पटकन येतं डोळ्यात. किंवा 20शीत घर बदलताना एवढं काही जाणवत नाही, पण 50शीत घर बदलताना प्रचंड भयंकर. यू आस्क मी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावरती जो परिणाम होतो तो काही प्रमाणात पुढच्या पिढीने समजून घ्यायला हवा. त्यांची इच्छा असते असं मला वाटत नाही, पण जसं तू मगाशी म्हणालीस की ह्या गोष्टी जाणवतच नाहीत, अशा गोष्टी अस्तित्वात असतील हेच मुळात जाणवत नाही. पण मग पिता, ही अति ऍडजस्टमेंट सुद्धा कुठेतरी अल्झायमर्स कडे घेऊन जाते का? ह्याच्यामुळे अल्झायमर्स होतो असं मी म्हणणार नाही, पण याच्यामुळे स्ट्रेस लेवल्स नक्की वाढतात. याच्यामुळे तुमच्या मेंदूतला गोंधळ नक्की वाढतो. मेंदू गोंधळायला लागला की मेंदू बंद होतो.
हा, बरोबर मग तो म्हणतो मला तर बरोबर. काहीच नाही करायचं. हे आपण जे टिपिकली बघितलंय की रिलोकेट झाले ना हम्म. की आजी आजोबा मग कामं करायचे बंद करतात, मग ते बसून राहतात, म्हणतात मला काही करायचं नाही, मला कोणाशी बोलायचं नाही, मला कुठे जायचं नाही. ह्या सगळ्या डिमेन्शियाच्या प्री रेक्विजिट्स आहेत. म्हणजे जे आपण नेहमी सांगतो की अमुक एका गोष्टीमुळे डिमेन्शिया होत नाही, ह्या बदलांमुळे किंवा ह्या त्रासांमुळे डिमेन्शिया होत नाही. पण जर डिमेन्शियाचं ऑलरेडी इफ यू आर प्रोन टू इट, विच मोस्ट ऑफ अस आर, किंवा तिथे जर शक्यता ऑलरेडी आहे तुमच्या शरीरात आणि जर अशा प्रकारचा कुठला तरी स्ट्रेस आला तर तुम्ही डिमेन्शियाच्या Trigger दिशेने, होऊ. अल्झायमरच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करता. बरोबर आहे. कारण सी कसं आहे, अजून आपल्याला तो आजार का होतो ह्याचं काही प्रमुख कारण कळलेलं अजिबातच नाही. कळलेलं नाही. आणि त्याच्याविषयी खूप संशोधन पण सुरू आहे, लोक हम्म. प्रयत्न करतात जाणून घ्यायचं, पण ते माहिती नाही. पण हे नक्की आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून अल्झायमर्स किंवा डिमेन्शिया सारखे आजार होतात. बरोबर आहे. मी डिमेन्शिया अल्झायमर्स हे सतत का बोलते माहितीये हम्म. की लोकांना असं वाटतं की ते दोन वेगळे आजार आहेत. हम्म. हम्म. तर आधी हे आपल्याला क्लिअर करायला पाहिजे की डिमेन्शिया हा आजार नव्हे, नव्हे. डिमेन्शिया हे सिम्पटम्स आहेत, लक्षणांचा एक बकेट बकेट आहे, ज्याच्यातला एक भाग अल्झायमर्स आहे. तर उद्या जर कोणी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला डिमेन्शिया झालाय तर त्याला काही अर्थ नाही, तो डायग्नोज झाला पाहिजे. पण डिमेन्शिया म्हणजे कुठल्या प्रकारचा डिमेन्शिया हे खूप हल्ली आणि खूप वेळा मी बघितलंय, पेशंट सांगतात डिमेन्शिया झालाय, पण कुठल्या प्रकारचा डिमेन्शिया झालाय? तुम्हाला अल्झायमर झालाय का फ्रंटोटेम्पोरल झालाय का अजून काही वेगळ्या प्रकारचा डिमेन्शिया झालाय? त्याच्यासाठी आधी आपल्याला डिमेन्शियाची लक्षणं माहिती हवीत. बरोबर. हम्म. आणि ही का माहिती हवीत माहितीये का, की ह्या सगळ्या लक्षणांनी तुम्हाला अल्झायमर्स होतोच असं नाही, पण ही लक्षणं एखादं लक्षण नव्हे पण 2-3 लक्षणं जर खूप फ्रिक्वेंटली आढळत असतील तर इट्स अ रेड फ्लॅग. मग त्याच्यासाठी काहीतरी जर तुम्ही वेळेत केलं तर कदाचित पुढचं आयुष्य पेशंटचं आणि केअर गिव्हरचं पण सुसह्य जाईल. बरोबर आहे. तर सगळ्यात म्हणजे मी ना हे जे तू आता सांगतेस ते सांगताना खूप सोपं उदाहरण खूप वेळा देते की तुमची सर्दी या लेवलवर आहे तोपर्यंत त्याच्यावर उपाय करा. त्याचा जर न्यूमोनिया झाला तर मग ते उपाय करणं खूप कठीण असतं. करेक्ट. तर पहिलं जे सगळ्यांना माहिती असलेलं लक्षण आहे ते विस्मरण. पण म्हणजे विसरभोळेपणा नाही. हो ना, विस्मरण म्हणजे विस्मरण हा एकदम सगळ्यात हॉट टॉपिक आणि एकदम खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. करेक्ट. की मी फ्रीज कडे जाते, फ्रीज उघडायला जाते आणि मी काहीतरी आणायला जाते, फ्रीज उघडते आणि मला आठवत नाही मला अल्झायमर आहे का. बरोबर. लोकांना खूप भीती आहे. भीती आहे आणि माझ्या मते ती रास्त आहे. फक्त त्या भीतीचं ऍक्टिव्हिटीमध्ये रूपांतर व्हावं जे अजून फारसं होत नाही. एनिवेज आपण तिकडे येऊ. तर पहिलं जे खूप व्यवच्छेदक आठवलंय मला शुद्ध मराठी, तर ते जे लक्षण आहे ते विस्मरण आहे, जे बहुतांश सगळ्या डिमेन्शियांमध्ये सगळ्या फॉर्म्स ऑफ डिमेन्शियामध्ये आढळून येतं की साध्या गोष्टी पटकन आठवत नाहीत. शॉर्ट टर्म मेमरी लॉस विच इज द बिगिनिंग ऑफ इट, की 5 मिनिटापूर्वी काहीतरी सांगितलेलं असतं ते विसरतात, मग तेच परत विचारतात आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे आत्ताच सांगितलं होतं ना, यांना कसं आठवत नाही. तर सुरुवातीला कदाचित त्यांना जर आपल्याला हे माहिती असेल की तू मला काहीतरी बोलली होतीस पण मला आठवत नाही, परत सांग, तर हा विसरभोळेपणा आहे. पण जर मला हे माहितीच नाही की तू बोलली होतीस, हे रजिस्टरच नाही झालंय, म्हणजे फॉर एक्झाम्पल तू मला सांगितलंस की आज दुपारच्या ट्रेननी मी कोल्हापूरला जाते आणि म्हणून मी इथे बॅग ठेवली आहे माझी, तर मी तुला विचारलं काय ग बॅग का ठेवलीस इथे, तर तू मला सांगशील. तर 10 मिनिटांनी जेव्हा मी तुला विचारते काय ग बॅग का ठेवलीस इथे, तर तेव्हा तू मला जर असं म्हणालीस की मगाशी तुला सांगितलं, कधी सांगितलंस, तर हा विसरभोळेपणा नाही, हे विस्मरण आहे. म्हणजे अतिशय साध्या सोप्या शब्दात मी विसरले हे जोपर्यंत मला आठवत आहे तोपर्यंत तो अल्झायमर्स नाही, शक्यता कमी आहे. पण मी विसरले आहे हे सुद्धा मला जाणवलेलं नाहीये किंवा मला आठवत नाहीये, तर त्या ठिकाणी आपल्याला नक्की काहीतरी करण्याची गरज आहे. म्हणजे आपलं असं होतं कधीतरी की दिवसभर, म्हणजे एखादा माणूस आपल्याला रस्त्यात भेटत जातं आणि पूर्ण दिवस आपल्या डोक्यात ते असतं ना की हा कोण होता माणूस, किंवा आपल्याला असं असतं की अरे हा ओळखीचा वाटतोय पण कोण ते कळत नाही. हा विसरभोळेपणा आहे जो सगळ्यांना होतो. पण तू मला भेटलीस उद्या आणि मी तुला ओळखतच नाही असं वाटून मी बाजूनी निघून गेले, म्हणजे होतं माझं. मी नाव सांगून सुद्धा नाही तुला, बरोबर, मला रजिस्टरच नाही झालं की तू माझ्या ओळखीची आहेस, तर दॅट इज अ रेड फ्लॅग. तर हा पहिला फरक आहे महत्वाचा
जे तू मगाशी म्हणालीस की लोकांना सतत भीती वाटते की मला अल्झायमर्स झालाय की काय, खूप भीती वाटते. तर जोपर्यंत तुम्हाला हे कळतंय की आपण विसरतोय, याचा अर्थ असा नाही की ते नॉर्मल आहे, हे पण मी तुला सांगते. पण विसरण्याची कारणं अनेक असतात. सगळ्यात पहिलं, आणि हे थोडं डिटोर घेते मी, पण हे आवश्यक आहे कळणं, की सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे मी जर लक्षात ठेवलं असेल तर मी विसरेन. करेक्ट. बरेचदा आपण जे बोलतो त्याच्याकडे जर लक्षच नसेल समोरच्या माणसाचं, तर ते इथपर्यंत पोहोचलंच नाही, मग त्याला विसरणं नाही म्हणत. बरोबर आहे. जे माझं बरेच. हो, म्हणजे मी तुला एखादी गोष्ट सांगितली आणि तुझं लक्षच नसतं, आणि नंतर मी तुला पुन्हा, अगं स्मिता अमुक एक गोष्ट केली नाहीस का, तू म्हणतेस कधी, मी विसरले. ते विसरलेलं नसतं, ते ऐकतच नाहीस तू. याला आबेल मुझे मार असं म्हणतात. तर हे होऊ शकतं, समोरच्याने ऐकलेलंच नाही फॉर व्हॉट एव्हर रिझन. म्हणजे त्याचं कुठेतरी दुसरीकडे चित्त असू शकतं, कॉन्सन्ट्रेशन नसेल, डोक्यात काहीतरी वेगळे विचार चालू असतील, शिअरली ऐकू गेलं नसेल. म्हणजे बरेचदा माझ्या असं लक्षात आलंय की अनेक जे ज्येष्ठ असतात त्यांच्या कानाचा प्रॉब्लेम असतो. मग त्यांना तुम्ही काहीतरी सांगता तर त्यांनी ते ऐकलेलंच नसतं, आणि मग आपल्याला असं वाटतं की मी सांगितलं होतं हे विसरले. म्हणजे कधीतरी कानाला हिअरिंग एड लावलं त्याने फरक तर त्यांची विस्मरण ऑटोमॅटिकली कमी होऊ शकतं. किंवा इट इज ऍज सिम्पल की मी हे एका पेशंटकडे बघितलंय की तुम्ही त्यांच्याकडे बघून त्यांना सांगितलं की त्यांच्या लक्षात राहायचं. करेक्ट. पण तुम्ही तिथे काहीतरी काम करत काहीतरी बोलताय, त्यांचं लक्ष नाहीये, नाही कळत त्यांना. करेक्ट. तर फोकस हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की तुमचं लक्ष आहे का. तुमचं लक्ष नसेल आणि तुम्ही विसरलात तर ते विसरणं नाहीये. तुम्ही लक्ष नसेल म्हणजे तुम्ही ते ऐकलंच नाही, तर हे विस्मरण नव्हे, ह्याचा अल्झायमर्सशी संबंध असेलच असं नाही. तर मग तुम्ही नाकारता येत नाही, पण पर्टिक्युलरली थोड्या कमी वयामध्ये, कारण ना लोकांना खूप व्यवधानं असतात. म्हणजे सकाळी उठल्यानंतर लोक ऑफिसच्या गडबडीत असतात, टिफिन भरलाय का नाही, मग आपली ट्रेन कितीची आहे, मग आता आपल्याला वेळेवर रिक्षा मिळेल का, मग तिकडे गेल्यानंतर लोकलचं मागे पुढे होणार नाही ना, मग मला लेट मार्क लागणार नाही ना, अशा असंख्य गोष्टी सकाळी डोक्यात असतात. त्याच्यामध्ये मग बायको किंवा नवरा काहीतरी एक गोष्ट सांगतो, आपण हो हो म्हणतो आणि जातो, पण खरं तर आपण ते ऐकलेलं नसतं. तर असं झालं असेल तर कृपया तुम्ही तुमच्या नवऱ्याला किंवा बायकोला ओरडू नका की तुझं माझ्याकडे लक्षच नाही, असं म्हणू नका. कारण मेंदू जे आपण ना मल्टीटास्किंगच्या बाबतीत म्हणतो ना की आता मल्टीटास्किंग हा विषय, मल्टीटास्किंग नाही करू शकत आपण, ते त्याच्यावर लादलंय, मग तो काहीतरी विसरतो. पण हे विसरणं आहे. म्हणजे खरं तर मल्टीटास्किंग हा आपला एक पूर्णपणे वेगळा पॉडकास्टचा विषय आहे. पण मल्टीटास्किंग करून आपण मेंदूला जास्त स्ट्रेस देतो आणि मग तो काहीतरी विसरतो, आणि ते स्वाभाविक आहे. तर मुद्दा असा की विसरभोळेपणा किंवा विसरणं आणि विस्मरण यातला हा एक खूप महत्वाचा फरक आहे की मी तुझ्याकडे बघतेय, तू सांगतेस ते मी ऐकतेय, आणि तू मला असं विचारलंस की तू ऐकलंस का, आणि मी हो म्हणते, आणि तरी पण 5 मिनिटात जेव्हा मी कोरी पाटी घेऊन परत तुला विचारते, तेव्हा हे नॉर्मल नाही. स्मृतीभ्रंशाच्या दिशेने कदाचित असू शकेल पहिलं पाऊल. तर ही पहिली गोष्ट आहे. बरोबर. दुसरं आपण लक्षण असं म्हणतो की गोंधळ उडणं. कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे. गोंधळ उडणं अशा अर्थाने की साध्या सोप्या गोष्टी जर 3-4 ऍट अ टाइम सांगितल्या तर कळत नाही. म्हणजे मी जर तुला सांगितलं की आज दुपारी 12 वाजता मी निघणार आहे, तर मी तुला दादर स्टेशनवरती भेटीन आणि आपण तिकडे मिडल लेडीज मधनं जाऊ, आणि तू दोघींची तिकीट तूच काढून ठेव, मी डायरेक्ट तिकडे येईन. इट इज टू मच ऑफ इन्फॉर्मेशन. तर ते तुझ्या लक्षात राहतं, खूप सोपं आहे, ते आपल्या लक्षात राहतं. ते जर होत नसेल आणि त्यातले मधलाच कुठला तरी पीस ऑफ इन्फॉर्मेशन जर गाळला जात असेल किंवा काहीतरी वेगळंच केलं जात असेल, आणि त्यातलं जे वागणं आहे ते कुठल्या तरी भरकटलेल्या दिशेने जात असेल, तर हा दुसरा रेड फ्लॅग. म्हणजे परत तेच आहे, आपल्यासारख्या सामान्य नॉर्मल माणसांसाठी जी ही खूप सोपी गोष्ट आहे, दादरला भेट, दोघींची तिकीट तू काढ, मधल्या लेडीज मध्ये चढ, ही आपल्यासाठी एक सूचना आहे. ही एक सूचना आणि अतिशय सोपी आहे. पण ज्यांचा मेंदू ऑलरेडी कॉम्प्रोमाइज झालेला आहे, ज्यांना इन्फॉर्मेशन रिटेन करण्यासाठी कष्ट ऑलरेडी पडतायत, त्यांच्यासाठी इट इज जस्ट टू मच, वे टू मच. अरे त्याचं पण मी कारण तुला सांगते. ते कसं आहे माहितीये का, की तू मला आपला मेंदू काय करतो मुळात हे थोडंफार आपण सांगितलं पाहिजे. की मी जेव्हा तुला एखादी गोष्ट सांगते
इट्स अ डेटा. हम्म. जसं कॉम्प्युटर तो काय कन्व्हर्ट करतो, काय हम्म. ते वन्स अँड झिरोज मध्ये, हम्म. आपला मेंदू कशात कन्व्हर्ट करतो मला माहित नाही. हम्म. पण ज्या वेळेला वेगळ्या वेगळ्या दिशेने त्याला इन्फॉर्मेशन येतं हम्म. तेव्हा ते प्रोसेस होतं. हम्म. त्यातलं कुठलं महत्वाचं आहे ते ठरवलं जातं. हम्म. त्याच्यासाठी आधी अर्थ लागला पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी आपली जी लँग्वेज सेंटर्स आहेत ती पूर्णपणे काम करत असली Activate पाहिजे. असली पाहिजे. त्याच्यासाठी आपलं जे मेमरीचं आपला हिप्पोकॅम्पस आहे तो व्यवस्थित काम करत असला पाहिजे. की मी जेव्हा तुला सांगते की दादरला भेटू, तेव्हा दादर म्हणजे काय हे तुला नको का माहिती असायला. त्याच्यासाठी दादर आपल्या मेंदूमध्ये सेव्ह केलं गेलेलं असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बोरिवलीला जायचंय तर मग दादर वेस्ट हे मेंदूला ऑटोमॅटिकली कळलं पाहिजे. मग मिडल लेडीज म्हणजे काय हे कळलं पाहिजे. मग स्लो ट्रेन म्हणजे 4 नंबर का 2 नंबर हे कळलं पाहिजे. हे सगळं आधी असतं आत. मग मेंदू ते शोधतो, मग ते काढतो, मग ते प्रोसेस करतो, मग स्वतःच्या डोक्यात विचार करतो की ओके हे आहे हे आहे हे आहे, आणि मग तुम्हाला सांगतात की हा ओके. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला आपल्याला 1 सेकंद पुरतं किंवा कमीच कदाचित. ही देवाची करणी आहे. पण जेव्हा ते पुरत नाही तेव्हा गोंधळ उडतात. किंवा जेव्हा मध्येच तो डिटोर घेतो ब्रेन की अडकतो किंवा ते पोचतच नाही. म्हणजे मला जर दादर तू म्हणालीस तर दादर कुठं आहे हेच जर माझ्या डोक्यात येत नाही मी पुढे जाणारच नाही. किंवा मी दादरला पोहोचले आणि तिकडनं सेंट्रलच्या प्लॅटफॉर्मला उतरले. हे जेव्हा घडतं तेव्हा दॅट इज अ सेकंड रेड फ्लॅग. म्हणजे हे मी इन्स्ट्रक्शन्सच्या बाबतीतला गोंधळ सांगते. म्हणजे जी गोष्ट आपण ऑटोमॅटिकली वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत किंवा जे प्रिझ्युम्ड आहे की हा हे तर होणारच, हे तर सोपं आहे, अशा गोष्टींमध्ये जेव्हा गोंधळ व्हायला लागतो त्याच्यामध्ये सुद्धा लेयर्स आहेत. एक जे इन्स्ट्रक्शन्स मी तुला म्हटलं की हे मी तुला 4 गोष्टी इन्स्ट्रक्ट केल्या आणि त्याप्रमाणे तू वागलीस. दुसरं आहे वागणं, म्हणजे आपले रोजचं जे एरंड्स आपण ज्याला म्हणतो ना, रोजच्या गोष्टी चहा करणं स्वतःसाठी, की मला मी कपडे घालणं तर मला विचार नाही करायला लागत. कपडे घालताना आपण बघतो की हात कसे घालायचे, बटणं कशी लावायची, उलट नाहीये ना, शिलाई कुठे, अत्यंत स्वाभाविकपणे घडणाऱ्या क्रिया आहेत. तेव्हा जर आपण उलट घातलं तर आपल्याला कळतं की अरे हे वर कसं आलं, नाही चुकलंय, मग ते आपण काढतो आणि हे आपल्याला कळलंय, हे जाणवत पण नाही आपल्याला. तर ह्या गोष्टींमध्ये गोंधळ उडणं हे तिसरे लक्षण आहे. की पानात पदार्थ वाढल्यानंतर जर पोळी भाजी असेल आणि तिकडे आमटी असेल तर पोळीचा तुकडा मोडून ती भाजीला लावून मला खायची आहे, हे आपल्याला खूप स्वाभाविकपणे कळतं. तिथे गोंधळ उडत असेल की मी आता काय खाऊ, मी आता हे जे समोर आहे त्याचं काय करू, ते एक लक्षण आहे. चौथं लक्षण छोटे छोटे शब्द विसरणं. आपलंही होतं, पण परत मी तुला म्हटलं असं की मी हा शब्द मी विसरली आहे मला माहिती असं, आणि तो 8वेपर्यंत चैन नाही पडत. पण म्हणजे पटकन मला आता अगदी रोजच्या व्यवहारातले पाणी किंवा बॉटल किंवा हात किंवा असे किंवा थोडे जास्त किंवा नातेवाईकांची नावं हे सगळं जेव्हा विसरायला खूप होतं त्यावेळेला ते, आणि हे म्हणजे मी तुला सांगते की अगदी जे रोजच्या वापरातले शब्द आहेत ते आपण नाही विसरत. बरोबर. म्हणजे मला पाणी हवं असेल तर मी याच्याकडे बघितलं की तुला सांगेन की पाणी आहे, मला हवं आहे, पण मी त्याच्याकडे बघते आणि आय एम ट्राईंग की हे काय आहे. तर जरी मला हे कळलं की मला आठवत नाहीये तरी इतका रोजच्या वापरातला शब्द आठवत नसेल, दॅट इज अनदर रेड फ्लॅग. बरोबर. त्याच्यानंतर काय रेड फ्लॅग्स आहेत की सडनली स्वभाव बदलतो. म्हणजे बडबडा माणूस शांत होतो किंवा शांत माणूस बडबडा होतो, अग्रेसिव्ह काहीही होऊ शकतं. अग्रेशन येतं, शिव्या घालणं येतं. म्हणजे असे अनेक पेशंट आपण बघितलेले स्मिता की त्यांचे नातेवाईक सांगतात की आम्ही आमच्या आईला, आम्ही आमच्या बाबांना आयुष्यात कधीही शिव्या देताना बघितलं नाही, तिला एवढ्या शिव्या येतात हे मला माहित नव्हतं, एवढी वर्ष माहीतही नव्हतं, आणि आता ती शिव्या दिल्याशिवाय बोलत नाही. बरोबर आहे. आणि हा ड्रास्टिक चेंज आहे. जो होऊ शकतो की एखादा खूप माइल्ड माणूस होता आधी, तो अचानक खूप अग्रेसिव्ह झाला, किंवा पूर्वी खूप अग्रेसिव्ह माणूस होता तो एकदम बंद झाला. बरोबर. आणि अगेन हे पटकन होत नाही, ते हळूहळू होतं, आणि ते हळूहळू होतं त्यामुळे ते लक्षात यायला वेळ लागतो. करेक्ट. की एखादा माणूस सडनली एकदम त्याचं वागणं बदललं तर कळतं, पण ही खूप मायन्यूटली आणि खूप सटल लेवलवरती घडणारी क्रिया आहे. त्यामुळे घरच्यांना ते पटकन लक्षात येत नाही की अरे हे हल्ली काहीतरी वेगळे वागतात. हे खूप उशीर झाला की समजतं, तोपर्यंत कदाचित उशीर झालेला असतो. बरोबर आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला थोडा जरी समोरच्या माणसाच्या इमोशनल एक्सप्रेशन्स मध्ये फरक पडलाय की काय असं वाटेल, साधी सोपी गोष्ट आहे की एखादा माणूस पटकन कोणी आलं की हसून बोलत असेल तर तो त्याऐवजी एवढंच केलं तरी पण
एका विशिष्ट वयानंतर तुम्ही ते ऑब्झर्व केलं पाहिजे की हे नाही बरोबर, हा असा नाही वागत, कधी असं का वागतोय आज. अर्थात म्हणजे ह्या गोष्टी ना म्हातारपण म्हणून सोडून देतात सोडून खूप जण. देतात. किंवा जाऊ दे ना, मुलीच आहेत ते जन्मापासून हा. म्हणून सोडून देतात. पण ना म्हणजे खरोखर कळतं नॉर्मल टँट्रम कुठले आहेत आणि वेगळाच अग्रेशन कुठलं आहे हे आपल्याला ना जाणवतं. त्याच्यासाठी खूप असं काही त्याच्यामध्ये रिसर्च करायची पण गरज नसते. हे बरोबर. प्रत्येक माणसाला जाणवतं. आणि ज्या माणसाबरोबर आपण वर्षानुवर्ष घालवली आहेत, आपले सख्खे आई वडील आहेत किंवा अगदी मी तुला सांगते नवरा काका किंवा काकू मावशी, ह्या लोकांमध्ये सुद्धा जेव्हा वर्षानुवर्ष एक वागण्याचा पॅटर्न आपल्याला कदाचित यू कॅनॉट स्पेल इट आउट, But you know it. हा बट यू नो इट समवेअर. आणि जेव्हा त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी असतं तर ते आपल्याला ना खटकलं पाहिजे. खटकतं. फक्त त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. बरोबर आहे, अगदी खरं आहे. कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण असं बघतो की डायग्नोसिसच होत नाही, खूप उशिरा डॉक्टरकडे diagnosis. नेलंच जात नाही. आणि तो बाय द टाइम तो डायग्नोसिस होतो एवढं पुढे गेलेलं असतं प्रचंड की मग पुढे डॉक्टर गेलेलं असं असतं. म्हणतात की याच्यात आता फार काही करण्यासारखं नाहीये. नाही म्हणजे मग ती औषधं घ्यायची, ती फक्त अगदी बेसिक तुमची लेवल बरोबर. मेंटेन करण्यासाठी घ्यायची. किंवा थेरपी एक- पण एका विशिष्ट हा. ह्याच्यानंतर आपली थेरपी नाही काम म्हणजे आपली थेरपी सुद्धा जितक्या लवकर सुरू होईल तितका त्याचा फायदा होतो. 100%. आणि त्याचा फायदा त्याच्याबद्दल आपण बोलूच की काय होतो, पण ही जी लक्षणं आहेत ना ती कुठेतरी लोकांनी मला असं वाटतं इथे म्हणजे बघ कसं आहे ना की कॅन्सरची जर कुठे असं तुम्हाला इथे जाणवलं गाठ आहे, तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जाता. हा. तेव्हा तुम्ही असं नाही म्हणत की ठीक आहे ना असं होऊ शकतं, असं नाही बरोबर म्हणत. आहे. किंवा जर मला खूप पॅल्पिटेशन्स होत असेल तर हा. माझ्या हार्टचं काहीतरी झालं की काय, हार्टचं झालं की काय, लंग झालं हा. की काय, माझी शुगर वाढली की हा. काय, मला खूप आणि हे चांगलं आहे. हा. म्हणजे ह्या बाबतीत जो अवेअरनेस आलाय तो चांगला आहे. तर मला असं वाटतं की हा जो आजार आहे डिमेन्शिया, अल्झायमर्स किंवा इतर कुठलेही डिमेन्शिया, ह्या प्रकारचे तर जेवढे लवकर ते डिटेक्ट होतील तेवढं कदाचित तुम्हाला त्याच्यावरती उपचार घेणं सोपं जाईल. म्हणजे आता आपण 12-13 वर्ष ह्याच्यामध्ये काम करतोय. अल्झायमर्स आपण त्याच्या आधीपासून बघतोय पेशंट्स, पण माहिती वाढली आहे. म्हणजे लोकांना माहिती झालाय आजार, नाव माहिती झालंय किंवा त्याच्याबद्दल लोकांना उत्सुकता पण आहे. पण तरीही मी असं म्हणेन की अवेअरनेस नाही. अवेअरनेस आहे, ऍक्शन नाही. असं अवेअरनेस कसला आहे माहितीये? नाही मी तुला सांगते, हा अवेअरनेस ह्या लेवलवरती आहे की हे असं काहीतरी होऊ शकतं हा तेवढाच अवेअरनेस किंवा हे याला झालंय, इट एंड्स देअर. हा. म्हणजे त्याच्या पुढे जाऊन काही करत नाही ते लक्षणांच्या मला जे ना आपण हे असं आरोप पण नाही करायचे नाही, मला नाही, आरोप लोकांवरती, कोणावरच पण मला करत असं नाही वाटतं आपण. ना की आपल्याकडे एक वय, विशिष्ट वय क्रॉस केलं ना की आपण त्या माणसांच्या गरजा ज्या आहेत त्या अजूनही शिल्लक असतील हे विसरून जातो. बरोबर आहे की आता झालं तुमचं जगून ना, आता तुम्ही शांतपणे आपलं रिटायर्ड लाईफ जगा. आणि त्याचं चुकीचं नाहीये, पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना कसलीच गरज नाही. माणसाची गरज त्यांना तरीही असते. कुणीतरी आपल्याशी बसून जरा गप्पा माराव्यात असं वाटतं, हसत खेळत राहावं असं वाटतं की इनस्पाइट ऑफ ऑल द इलनेसेस दॅट दे हॅव, तरी पण आपण एक माणूस म्हणून आहोत. ते माणूस म्हणून आपल्याला एक अटेन्शन, आदर पण आहे, आदर दिला जातो. मला अजिबात असं वाटत नाही की लगेचच म्हाताऱ्या लोकांना डिसरिस्पेक्ट केलं जातं, नाही. पण लक्ष की एक पूर्ण दिवसभरात तुमची कितीही तुमची घाई गडबड असेल तरी एक बसून 5 मिनिटं बोला. बरोबर आहे, त्यांनी पण खूप फरक पडतो. तुम्हाला जर असा प्रश्न पडत असेल की काय बोलायचं, नुसतं बसा, त्यानेही फरक पडतो, खरंच पडतो. बोलायला विषय आजी आजोबाच पुरवतात. काय बोलायचं हा प्रश्न ऑनेस्टली स्पीकिंग यावा असं मला वाटत नाही. नुसतं काय ग बरी आहेस का आज तू, मग काय दुपारी काय जेवलीस, हे जरी केलं ना तरी पण पुरतं त्यांना. आणि मग त्याच्यातनं ते काहीतरी वेगळं बोलतात. ऐकायचं तरी काम करा, बोलता आलं नाही तर. कारण त्यांच्याकडे जे मी ना लहान मुलांच्या बाबतीत सांगते ना नेहमी की ते काहीतरी सांगतायत तर ऐका ना, तसंच म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत आहे. कधीतरी असं होतं की त्या बोलण्याच्या ओघात ते एखादी गोष्ट अशी आपल्याला सांगून जातात की मग आपल्याला कळतं की अरे हे बरोबर नाही, इथे काहीतरी की अरे आज मी दुपारी विसरूनच गेले की दूध ठेवलं होतं आणि ते अगदी करपलं, तोपर्यंत मला कळलं, लक्षातच नाही. हे जर बोलली तुमची आई
तर आपण असं म्हणू. आणि हे जर एकदा झालं, दोनदा झालं, की तीनदा मग झालं, तिसऱ्यांदा तो ती तर मग डोक्यात आपल्याला असं घंटा वाटतं की नाही, वाजेल. हे बरोबर हां. पण तुम्ही त्यांना काही विचारलंच नाही, तर मग ते सांगायचे बंद होतात. बरोबर. आणि मग सिम्पटम्स असतात त्याच्याकडे डोळे झाक होते. हम्म. तर असं नका होऊन देऊ. यू नीड टू अटेंड देम, यू नीड टू अड्रेस, यू नीड टू अंडरस्टँड, ट्राय टू अंडरस्टँड. आणि जर आपल्याला कळत नाही तर मग मदत घ्या, की हा असं असं होतंय, तर हे नॉर्मल आहे का. मला मला खूप मजा आली. त्या एका बाईंचा फोन आला होता हम्म. आणि त्यांनी मला सांगितलं, माझी आई आहे ना हल्ली विसरते खूप. हम्म. तर म्हटलं की हा म्हणजे काय होतं, तर त्यांनी सांगितलं हे असं 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 होतं. म्हटलं हे ठीक आहे, हे वयाबरोबरचं विसरणं आहे. हो ना म्हणाली, म्हणजे तिला काही झालेलं नाही, झालं असेल तर मला त्याच्यावर काहीतरी त्याप्रमाणे करायला उपाय पाहिजे. करायला. तर आपण जे सगळं बोलतो ना, माझ्या मते हे इतकं जरी झालं लोकांकडनं तरी खूप आहे. अगदी 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 खरं आहे, खरं आहे. कारण आपण असं असं आपण म्हणतो की अल्झायमर बरा होत नाही. नाही होत बरा तो. मग कशाला करायची थेरपी, कशाला घ्यायची औषधं, असं नसतं ना ते. अल्झायमर्सच्या पेशंट्सना जे त्रास होतात ते थेरपीने आणि औषधांनी थोडे कंट्रोलमध्ये येतात. खूप कंट्रोलमध्ये होतं. कंट्रोलमध्ये येतात. त्यांना थेरपीने थोडा इमोशनल आपण स्टेबिलिटी असं म्हणतो, इमोशनल सिक्युरिटी मिळते, की असं कोणीतरी एक माणूस आहे जे माझं ऐकून घेते आणि जे मला जज करत नाहीये. हे आपलं सगळ्यात महत्वाचं काम आहे. अपार्ट फ्रॉम ऑल द ऍक्टिव्हिटीज, आपण जे ऍक्टिव्हिटीज घेतो, ब्रेन स्टिम्युलेशन ऍक्टिव्हिटीज किंवा मेमरी रिकॉल, हे सगळं त्या व्यतिरिक्त त्याच्या पुढे जाऊन एक काउन्सिलर म्हणून आपण त्यांना ती स्टेबिलिटी किंवा तो विश्वास देण्याचा प्रयत्न करतो आणि तो बऱ्याच ठिकाणी मिळतो, हे आपल्याला जाणवत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, अगदी अतिशय टोकाचा स्वार्थाचा जरी विचार करायचा म्हटलं तर तुमच्या आई वडिलांना जर हा आजार झालाय तर त्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या डे टू डे लाईफवर होणार. 100% होणारच. 100% होणार. तुमची शांतता भंग पावणार, तुमचा रोजचं रुटीन, तुमचा इमोशनल आपण म्हणतो बॅलन्स, बँडविड्थ जाणार. आणि पैसा तर जाणारच. आणि मग जर तुम्ही त्यांच्यासाठी थेरपी किंवा औषधं घेताय तर मग तुमचं सुद्धा आयुष्य सुसह्य होत आहे. त्याला आपण रिस्पाईट म्हणतो ना. हा, म्हणजे आपण नेहमी सांगतो घरच्या लोकांना की आम्ही आलो की तुम्ही नका थांबू. तो एक अख्खा जो तास आहे ना, तो तुमच्यासाठी आहे ना. बरोबर आहे. तुम्हाला जे करायचं ते करा. पेशंट त्या एका तासाभरासाठी तुम्ही विसरून जा की आपल्या आईला अल्झायमर्स आहे किंवा बायकोला कधीही सांगत नाही की तुम्ही थांबा समोर म्हणून. लिव्ह युअर लाईफ असतं. हा, आणि त्याच्यासाठी त्यांना काही असं खूप काही करायची गरज असं नाही. पण निवांत मला बाबा एक पुस्तक वाचायचंय, 10 वेळा हाक मारत राहते बायको, की मग मला पुस्तक सोड एक पेपर पण मी सलग वाचू नाही शकत किंवा मी झोपायचं, मला फक्त झोपायचंय किंवा फोनवरती मला कोणाशी तरी बोलायचंय किंवा काही करायचं नाही. अख्खा तास विदाउट एनी रिस्पॉन्सिबिलिटी. तर ही तुमची पण गरज आहे. त्यामुळे कसं आहे माहितीये, मुळात आपल्याकडे थेरपी हा शब्दच अजून तसा नवीन आहे. आपल्याला असं वाटतं की मी औषधं घेऊन बरी होईल. तर असे अनेक आजार आता वर आलेले आहेत की जे नुसत्या औषधांनी बरे होत नाही, तर ते बरेच होत नाही. मग औषधा पलीकडे जाऊन काहीतरी करायचं आहे. तर ते करण्यासाठी तुम्हाला थोडे श्रम, थोडा पैसा, थोडा वेळ आणि थोडी पॉझिटिव्हिटी हे सगळं द्यावं लागतं. ते तुम्ही दिलं की आता तुला आठवत असेल, मी त्या पेशंटकडे जातो ते जिला शेवटी तिला PSP होता आणि शेवटी ती नुसती म्हणजे तिला घातलेली होती, ती झोपून होती, तिला काही कळत नव्हतं. पण तरी पण तिची मुलगी मला म्हणायची की तू जा तिकडे आणि तिच्याशी बोल, मला असं वाटतं की तिला कळतं तू काय बोलतेस ते. ह्या लेवलवरती केअर गिव्हर्सनी जाण्याची गरज आहे. त्याच्यासाठी मुळात ना आपले आई वडील हे अजूनही माणसंच आहेत आणि त्यांना एक मानवी आधार, आणि तुम्ही फिजिकल नाही म्हणत फक्त किंवा आर्थिक पण नाही म्हणत, पण एक इमोशनल आणि सोशल सिक्युरिटी आणि सपोर्टची गरज आहे. तो तुम्हीच दिला पाहिजे असं नाहीये. रादर बरेचदा ते शक्यही नसतं. एक्झॉशन असतं, कारण त्यांना स्वतःच्या घरची कामं असतात, ऑफिसची कामं असतात, मुलं बाळ असतात, इतर अनेक व्यवधानं असतात. आपण इट इज ॲज सिम्पल, आपण जसं एखादा कुठल्याही गोष्टीसाठी आउटसोर्स करतो तसं तुम्ही त्यांच्या इमोशनल स्टेबिलिटीसाठी सुद्धा थेरपी आउटसोर्स करू शकता. अर्थात परवडत असेल तर. हे बघ, पुन्हा ते बरोबर आहे की हे खूप खर्चिक आहे सगळं प्रकरण. सगळ्यांना ते परवडतच असं नाही, पण ज्यांना परवडत असेल त्यांनी हे करावं. याचं कारण
तो तुमचा जो पैसा जातोय ना, त्यांनी तुम्हाला जे मिळतंय ते खूप मोठं आहे. आणि तुम्ही अटेंडंट तर लावतातच, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं की एका लिमिट नंतर नर्स हवी, पर्यायच आया नसतो हवी आहे, की बरोबर मग आहे. कोणतरी अटेंडंट लावतात, मग ती सगळं करत असते. आणि तरीही घरामध्ये शांतता नसते ना. ती जी शांतता आहे ती मिळवण्यासाठी थेरपीचा बहुतेक वेळा उपयोग होतो. मी असं नाही म्हणणार की प्रत्येक वेळी आपण जे करतो त्याचा फायदा होतोच, किंवा पेशंट ऍक्सेप्ट नाही करत, कधीतरी म्हणतात आम्हाला नको, जास्त चिडचिड करतात आपण गेल्यावर. तर तेव्हा आपण असं सांगतो की नको आम्ही बाबा, नाही येणार, हे आपण स्वतःहून सांगतो. पण बरेचदा असं होतं की पेशंट्सना म्हणजे मध्ये एकदा माझी ती एक पेशंट आहे, तिची मुलगी मला म्हणाली की कितीतरी महिन्यांनी आई आज पहिल्यांदा हसली. खरंय. आणि ट्रस्ट मी, इट मॅटर्स. इट मॅटर्स टू देम अ लॉट. इट रिअली आणि मॅटर्स. जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत त्यांना ते जाणवत नाही. अगदी माझी सुद्धा सेम उदाहरण माझ्याकडे, की माझी एक पेशंट, मी तिच्याकडे सकाळी 11:30ची माझी वेळ होती, मी 11:30 वाजता गेले, तिची मुलगी मला म्हणाली, तुम्ही आता आलात, सकाळपासून आई पहिल्यांदा हसली आहे. तोपर्यंत सकाळपासून नुसती चिडचिड चालू होती, नुसती कटकट चालू होती. तुम्ही आलात, ती हसली, आता ती दिवसभर शांत राहील. करेक्ट. बरेचदा असे पण पेशंट्स कंप्लेंट करतात आपण गेल्यावरती की ही काय येते आणि नुसती बडबडत बसते. पण हेच पेशंट्स आपण दारात जाईस्तवर कॉन्स्टंटली बोलत असतात. मग ते दमतही असतील, ही फॅक्ट आहे, पण ती गरज असते. कोणीतरी माझ्याकडे येऊन माझ्याशी बोलतंय, ही गरज असते आणि ती त्यांची भागते. त्यांनी तुमच्या मेंदूला खूप काही मिळतं. ऊर्जा असते ना, एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी असते, एक प्रकारचं एक प्रत्येक माणसाला ते हवं असतं ना की कुणाला तरी अजून माझ्याशी बोलावंसं वाटतंय, खरंय खरंय, माझ्याकडे माझ्यासाठी यावंसं वाटतंय, तरी माझं ऐकून घेतंय. आणि मगाशी म्हटलं की सगळ्यात महत्वाचं नॉन जजमेंटल, की मला मी बोलण्यावरनं तू मला माझी लायकी, पात्रता किंवा काहीही, म्हणजे हे शब्दच नाही वापरायचे मला, पण असं किंवा काय बडबडते असं कोणी, किंवा किती वेळा तेच सांगशील, हे जे होतं टिपिकली. आणि अगेन आय डोंट ब्लेम देअर फॅमिली. स्वाभाविक आहे ना, जे लोक 24/7 24 तास घरात असतात आणि ज्यांना हे ऐकावं लागतं, त्यांच्यासाठी हे सगळ्यात कठीण आहे. आणि म्हणूनच आपण हे काम करतो. म्हणजे मी बघितलेत ना, जे केअर गिव्हर्स असतात ते स्पेक्ट्रम वरती ह्या किंवा त्या टोकाला असतात. आयदर दे डोंट केअर ॲट ऑल और दे आर कॉन्स्टंटली गिल्टी की मी माझ्या आईसाठी काहीच नाही करत, मी एवढं केलं तरी काहीच उपयोग होत नाही, बघ ना ती अशीच आहे, किंवा मग जाऊ दे ना मला काही पडलेलं नाही. ह्या दोन्ही गोष्टींपेक्षा तुम्ही एक सुवर्णमध्य साधलात की आपल्याला जे शक्य आहे ते करावं. खरंय. पण ते कृष्ण म्हणतो तसं फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणं, मग काहीतरी फळं मिळतात. पण जसं मी तुला म्हटलं की अरे आज एवढ्या दिवसांनी आई पहिल्यांदा हसली माझ्याकडे बघून, इट मॅटर्स. आणि सिंपल गोष्ट आहे, डोळ्याला दिसत नसलं तरी आपल्याला असं अनेक केअर गिव्हर्सनी हे सांगितलेलं आहे की तुमची थेरपी सुरू झाल्यानंतर आता आई शांत असते, किंवा वडील चिडचिड खुश असतात, किंवा आम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकतात, स्वतःहून करायला बघतात, जे पूर्वी आमचं कधीही ऐकायचे नाहीत. ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात. हा, आणि थोडं असं पण आहे की कदाचित माझ्या आईला अल्झायमर झाला असताना तर मला हे कदाचित तेवढं ऑब्जेक्टिव्हली जमलं पण नसतं. बरोबर आहे की वी आर स्टील नॉट इन द सिच्युएशन. त्यामुळे आपण बाहेरून त्यांना हे सांगू शकतो. आणि आपली इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नाही त्या पेशंटमध्ये, असते पण नसते. म्हणजे हा एक बॅलन्स साधणं सोपं नाही, पण ते जमतं. म्हणजे आवश्यक तुमच्या आता त्यांच्या स्वतःच्या केअर गिव्हर्सना अशक्य आहे करणं, म्हणजे नाही ना करणार. मी हे सांगेन की अगं नाही, आता तू नको तिच्याकडनं अपेक्षा करू की तिला साधे साधे कॅल्क्युलेशन्स करता येतील. पण ती म्हणेल की माझे वडील चार्टर्ड अकाउंटंट होते, तर हे कसं करू. तर हे समजावून सांगणं की काय, की हे जमतंय ना, बी हॅपी, हे नाही जमत तर ते सोड. बरोबर आहे. तर ते काहीतरी त्यांना कोणीतरी. आणि म्हणूनच आपण केअर गिव्हर काउन्सिलिंग सुद्धा करतो. म्हणजे अल्झायमर्सच्या पेशंटसाठी थेरपी एका बाजूला, तितकंच महत्वाचं आपण केअर गिव्हर काउन्सिलिंग सुद्धा. म्हणजे आपण अनेक वेळा फक्त केअर गिव्हर काउन्सिलिंग पण केलेलं आहे की त्यांना कदाचित सेशन्स नाही परवडत, पण मग ते विचारतात की तुम्ही आम्हाला सांगा. अगदी किंवा मग आम्ही काय करू. आणि अनेक वेळा आपण सांगितलं दर महिन्यातनं 1 सेशन 2 सेशन एवढे सुद्धा घेतात ते, आणि पण त्याची गरज असते. आणि त्याने जर सुसह्य होत असेल तर वाय नॉट. आणि परत तेच आहे ना की मला अजिबात असं म्हणायचं नाही की आपण अगदी हे काय त्याला म्हणतात सोशल वर्क म्हणून करत नाही. ऍट द सेम टाइम हा कुठेतरी एक फील असतो मनात की
काहीतरी त्यांना फायदा झाला काहीतरी पाहिजे, फायदा. सुसह्य झालं पाहिजे. बरोबर. कारण आपण मुळामध्ये करायला सुरुवात केली तीच ह्या फिलिंगनी की त्यांच्यासाठी कुणीच काही करत नाही. काहीच करत नाही. आणि फार अस्वस्थ वाटायचं त्या काळात सुद्धा की अरे आपण बघतोय. आणि अगदी स्पष्टपणे तुला सांगू का, पेशंट्स पेक्षा पण फॅमिली बद्दल मला असं वाटायचं की यार दे नीड समवन. असं कसं तुम्ही त्याला वाऱ्यावर सोडताय. तर समाजाने पण एक मला असं वाटतं थोडा एक आपला वाटा म्हणजे मी ना उचलायला हवाय. कुठे काय कधी वाचलेलं ऐकलेलं मला आठवत नाहीये, पण मी असं वाचलं होतं की इफ यू हॅव अ चॉईस की तुम्हाला अल्झायमरचा पेशंट बनायचंय का पेशंटचा केअर गिव्हर बनायचंय, तर तुम्ही अल्झायमरचा पेशंट बना. पेशंट बना. कारण अगदी केअर गिव्हरचं खरं आहे. आयुष्य त्याहीपेक्षा जास्त कठीण आहे. अगदी अगदी खरं आहे. आणि ते म्हणजे काय करणार, इट इज अन इम्पॉसिबल सिच्युएशन अगदी अगदी की तुम्ही काहीच नाही करू शकत. नाही करू यू फील सो हेल्पलेस की इतकं सगळं आपण त्यांच्यासाठी करतो आणि ऍट द एंड ऑफ द डे ते म्हणतात तू कोण आहेस, माझ्या घरात काय चालते हो. चालते. हे किती अवघड आहे. आणि हे रोज ऐकणं हे रोज किंवा ऐकणं, कदाचित रोज मल्टिपल टाइम वेगळे वेगळे आरोप, ऐकणं. वेगळे वेगळे आळ की मग हिला माझी सगळी प्रॉपर्टीज बळकावायची आहे किंवा मग ही माझी सून मला जेवायलाच घालत नाही, किंवा आपल्याला जन्म दिलेले आई किंवा वडील आपल्याला ओळखतच ओळखतच नाहीत. नाही. हे किती जास्त इमोशनली टॅक्सिंग आहे, किती त्रास होतो ह्या गोष्टी. आणि ना कधी कधी मला असं वाटतं की आपण गेल्यानंतर आपल्याशी खूप प्रेमाने वागतात ना, ते किती वाईट वाटत असेल घरच्या लोकांना. खूप वाईट वाटत असेल. मग ते त्यांना काहीतरी असं सांगावं लागतं की इथे तू आणि मी हा प्रश्नच नाहीये. नो बडी शुड टेक एनिथिंग पर्सनली. मला असं वाटतं हा बेसिक मोठं आहे बरोबर की आहे. अल्झायमर झालेल्या पेशंटचं कुठलंही बोलणं तुम्ही पर्सनली घेऊच नाहीये. आणि फारसं सिरियसली पण नाही घेता. आपल्याला नाही का कारण patient- आज प्रॉपर्टी नावावर करते आणि उद्या चालती हो. हो. आपल्याला पेशंट ओरडतात, शिव्या घालतात, अंगावर पाणी टाकतात, किंवा तू कशाला आलीयस, तुला मी एवढ्या वेळा सांगितलं तरी तू अजून इथे बसलेलं, काही बोलतात. काही बोलतात. पण ते आपण पर्सनली न घेता थेरपी चालू ठेवतो, त्याचा त्यांना निश्चितच फायदा होतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, पेशंट बरोबर खूप खोटं बोलावं लागतं आणि ते Wow. बोललं पाहिजे. आपण तर किती खोटं बोलतो. सगळ्यात मोठी शिकवण आहे ही आयुष्यातली. खोटं बोलू नये पासून अल्झायमर पेशंटशी खोटं बोलण्याशिवाय पर्याय नाही. याचं कारण ते खोटं नाही, त्यांच्यासाठी ते खरं आहे ना. म्हणजे त्यांचं असं स्वतःच एक ऑल्टर्ड रियालिटी आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना जे वाटतंय ते खरं आहे. मग आपल्यासाठी ते बरोबर. खरं नाही म्हणून आपण त्यांना कसं काय म्हणणार. म्हणजे अल्झायमर पेशंटशी खोटं कसं बोलावं ह्याचे वेगळे क्लासेस काढू शकतो आपण. अक्षरशः. की भैया आता मी तुला सांगते, माझी एक पेशंट आहे, ती दररोज ना संध्याकाळी 6 वाजले ना की ती सांगते मी आता घरी जाते. ती घरातच आहे पण ऑफकोर्स वेगळं घर आहे, मग ती सांगते आता मी घरी जाते. मग पूर्वी तिचे मुलगा तिला एक्सप्लेन करायचा की अगं आई असं काय करतेस, हे तुझंच घर आहे ना. ते सांगते नाही नाही हे माझं घर नाही आहे. मग खूप वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने तिला समजावून झालं की तू आता माझ्याबरोबर राहतेस, मग आपण अमुकच्या ऐवजी अमुक, मग आपण गिरगावच्या ऐवजी गोरेगावला राहतो आणि असं सगळं सांगून झालं. पण 6 वाजले की ते सुरू व्हायचं की नाही आता चला, मग माझी पिशवी कुठे आहे, मग ती घे, मग चप्पल दे, मग आपण आता निघूया, हे सगळं सुरू व्हायचं. अजूनही तसंच चालू आहे. तर त्या दिवशी मी त्यांना म्हटलं की हो जायचंय आपण घरी. तर म्हणाली कधी. म्हटलं उद्या. कशाला उद्या. म्हटलं बाहेर केवढा पाऊस पडतोय. म्हटलं सगळ्या ट्रेन बंद आहेत. एवढा पाऊस पडतोय. म्हटलं हो, आपण म्हटलं मुंबईत राहतो ना, तुम्हाला माहितीये ना पाऊस पडला की कशा ट्रेन्स बंद होतात. अजूनही तसंच आहे का. म्हटलं हो. मग मी तिला म्हटलं नाही तर मग आपल्याला वेगळी गाडी करून जावी लागेल, 4-5 हजार खर्च होईल. नको नको म्हणाली, एवढी काही गरज नाहीये, उद्या सकाळी मी गेले तर मला चालणार आहे. आणि ती शांत झाली. थोड्या वेळाने तिने परत हेच विचारलं, पण हे उत्तर तिला पटलं की मग पुढचा अर्धा पाऊण तास बरा जातो. मग परत अगं मग जायचंय ना आपल्याला, उद्या जायचं सांगितलं ना, पाऊस पडतोय. मग थोड्या थोड्या वेळाने ना आपलं जे एक्सप्लेनेशन असतं ते आपण कमी कमी करत जायचं. 7 ते 8 वाजले की मला जायचं हे पण ती विसरते. त्या फेजेस असतात, त्या तेवढा वेळ पण आता तर मे महिना आहे, काय पाऊस पडतोय ह्या बोलण्याला लॉजिक नाही चालत. की पाऊस पडतोय, तिला पटलं. काळोख पडलेला असो, बाहेर काही दिसत म्हणजे देर इज समथिंग कॉल्ड ब्लेसिंग इन डिस्गाईज, की मे महिना हे त्यांना माहित नाही, बाहेर कडकडीत कदाचित ऊन पडलंय हेही त्यांना कळत नाहीये. त्यामुळे आपलं ऊन नसेल तर हे बघून थापा माराव्या लागतात. काही पेशंटना नाही. अरे कधी कधी एकदम आपल्याला. पण मग तेच म्हणलं, कुणाशी कसं. तुला ती मजा आठवते, माझी ती आजी होती, तर मी तिच्या घरी गेले. मला तिने विचारलं तू कशी आलीस. तर मी तिला सांगितलं गाडी घेऊन आली म्हणून. आणि मग संपत आलं. मग तिला थोड्या वेळाने असं वाटलं आता मी गेलं पाहिजे. तर मला म्हणाली तू जा आता, कशाला थांबलीस. तर मी तिला म्हटलं हा मी टॅक्सी बुक करते आणि मग जाते. मला म्हणाली तू गाडी आणली आहेस ना. म्हणजे बघ
त्यामुळे खोटं बोलताना जपून बोलावं लागतं. जपून बोलायला मग मी तिला तेव्हा असं सांगितलं, हो पण मग माझ्या नवऱ्याचा फोन आला ना, तो पाठवून दिली गाडी. पाठवून दिली गाडी. मग मला म्हणाली असेच असतात हे नवरे, मग ते मान्य करायला आणि मग हवं. ट्रॅक चेंज झाला. तुला एक गंमत नाही ना, की ह्यानं पण गॉसिप करायला आवडतं, खूप आवडतं. मग सोन्याबद्दल, नवऱ्याबद्दल आणि असं सगळ्या मुलीबद्दल, मुलीच्या सासूबद्दल, शेजाऱ्या पाजाऱ्यांबद्दल, बापरे, आपल्या स्वतःच्या सासूबद्दल, आपल्या कामवाल्या बायकांबद्दल, ओ गॉड, बापरे, ते तो कायम असतं. सो बेसिकली आपण असं म्हणतो की त्यांना काही लक्षात नसेल, त्यांना काही आठवत नसेल, त्यांना काही माहित नसेल, हे सुद्धा दरवेळेला घडतंच असं नाही, पण तरी सुद्धा 99% ऑफ द टाइम खोट्याने फायदा होतो. हो हो हो, बरेचदा होतो. त्यामुळे ते एक आवश्यक आहे की तुम्ही त्यांच्याशी खोटं म्हणजे ते ज्या लाईनवरती आहेत तेच कंटिन्यू करा, तिकडे त्यांना करेक्ट करायला नका जाऊ. म्हणजे इट्स अ थिन लाईन, इट्स अ थिन लाईन, इट्स अ व्हेरी व्हेरी थिन लाईन. तुम्हाला कळलं पाहिजे कुठे खोटं बोलायचं आणि कुठे नाही. त्याच्यासाठी आम्ही आणि त्यांची चेष्टा करू नका. मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा, की त्यांच्या विस्मरणाची, त्यांच्या गोंधळण्याची, त्यांच्या ओव्हरऑल जे त्यांचं झालंय, एक आपण कॉग्निटिव्ह लॉस, इमोशनल लॉस, फिजिकल लॉस, सोशल लॉस, हे त्यांचं आहे जे झालंय ते. तर तुम्ही त्याची कुचेष्टा करू नका. हा, म्हणजे ना, आठवत नसलं तरी कुठेतरी कळलेलं असतं. त्यांना शब्द लक्षात नाही राहिला तरी तुमच्या इमोशन्स, तुम्ही त्याला जसं वागवताय ते निश्चित, त्यांना तुमची बॉडी लँग्वेज कळते, बोलण्याचा टोन कळतं, तुम्ही सरकॅझम कळतं, हसलात तुम्ही खिल्ली उडवताय का त्यांना ते कळतं. बिकॉज इमोशन्स आर डिफरंट फ्रॉम कॉग्निशन. तुमच्या भावभावना असतात शिल्लक, त्या त्यांना व्यक्त करता येतात का, तर कदाचित नाही करता येत, पण त्यांना हे कळतं की ही व्यक्ती ना माझी टिंगल करते, किंवा ही व्यक्ती मला घाबरवते, किंवा ही व्यक्ती आहे ती माझ्याशी प्रेमाने वागते, किंवा ही व्यक्ती आहे ती मला टाळते, किंवा ही व्यक्ती अशी आहे की माझ्याबद्दल खुसफुस मागे गॉसिप करते, काहीतरी माझ्याबद्दल गॉसिप करते, किंवा ही व्यक्ती अशी आहे की जिच्यावर मी अवलंबून राहू शकते. हे त्यांना कळतं. आणि ते लक्षात ठेवलं पाहिजे कायम. म्हणजे ना, ह्या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला समजून घ्यायला खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. म्हणजे खूप वेळा असे पेशंट विसरतात की म्हणजे पेशंट असं करतात की एखादी खूप साधी गोष्ट विसरतात किंवा ती जमत नाही, पण खूप कॉम्प्लिकेटेड काहीतरी सॉलिड लक्षात असतं जुनं, आणि मग केअर गिव्हर्स असतात, मुलगा, सून, की हे येतं मग ते का येत नाही. हा प्रश्न खूप लोकांना पडतो. मला असं वाटतं ह्याच्यासाठी आपल्याला हे कळलं पाहिजे की तुम्हाला जो एकच मेंदू वाटतं तो एकच मेंदू नाही. करेक्ट. त्या मेंदूची कोटी कोटी रूपे, तुझी कोटी सूर्य चंद्र तारे आहेत मेंदू, आणि त्यातला कुठला भाग अफेक्ट झालाय आणि तो भाग अफेक्ट झाल्यामुळे एक्झॅक्टली कुठली गोष्ट हरवली आहे, कुठली गोष्ट हरवली आहे हे आपल्याला माहित नाही. हे आपण शोधून अनुभव आल्याशिवाय आपल्याला कळू शकत नाही, आपण ते शोधून काढू शकत नाही. अल्झायमर्सच्या पेशंट्सना तुम्ही सतत बेनिफिट ऑफ डाऊट दिलं पाहिजे, 100%. आणि ते तुम्ही स्वतःला पण घेतलं पाहिजे की मी जेव्हा एखाद्या पद्धतीने माझ्या आई वडिलांशी वागते तेव्हा माझ्या मनातला हेतू हा कधीही तिला टाकून बोलणं किंवा तिच्यावर चिडणं किंवा असं नसतो ना. पण येतो राग, कधीतरी फ्रस्ट्रेट व्हायला होतं, कधीतरी असं वाटतं की हे मी किती दिवस सहन करायचंय. पेशंट्सचे रिलेटिव्ह असं विचारतात की हे किती दिवस चालणार किंवा ह्या सगळ्याचा शेवट कधी आहे. आणि मग असं वाटतं की अरे आपण आपल्या आई वडिलांच्या मरण्याची वाट बघतोय, आणि प्रत्येक वेळी शेवट कधी आहे म्हणजे मरणार किंवा बरे होणार, हे दोन पैकी एक उत्तर त्यांना हवं असतं, आणि हे उत्तर तर शक्य नाही होणार म्हणून मग. आणि ते असं म्हणतात की आम्हाला बघवत नाही आणि आम्हाला पण कंटाळा आलाय हे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे, निश्चित आहे. आणि त्यांनी लगेच तुम्ही वाईट मुलं नाही होत किंवा वाईट नवरा किंवा वाईट बायको नाही होत की माझं पण आता वय झालं, मी किती वर्ष माझ्या नवऱ्याचं हे करू, असं वाटण्यात काही चुकीचं नाहीये. आणि ते वाटत असेल तर दॅट इज ओके. बेसिकली ना मला असं सांगायचंय की वेन इट कम्स टू अल्झायमर्स ना, एव्हरीथिंग इज ओके. एव्हरीथिंग इज ओके, ऍब्सोल्युटली एव्हरीथिंग इज ओके. एव्हरीथिंग इज ओके, एव्हरीथिंग इज फेअर. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड अल्झायमर्स. ऍब्सोल्युटली. आणि हे लक्षात म्हण तयार करायला हवी. आणि एक अगदी शेवटची महत्वाची गोष्ट अशी सांगायची की आस्क फॉर हेल्प. मग ती पर्सनल लेवलवरची असेल, प्रोफेशनल लेवलवरची असेल, पण ती मदत मागा. ती मागताना कुचराई नका करू. आणि ह्या ठिकाणी ना अतिशय मायन्यूट, अतिशय छोटी मदत जरी मिळाली ना तरी त्याने खूप फरक पडतो. ती खूप गोष्ट एखादी खूप छोटी असते म्हणून लोकांना असं वाटतं की अरे मी हे विचारू का नको.
पण विचारावं. आज हेल्प. आणि कोणी मदत करत असेल तर ती घ्यावी. Correct. त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा वाटून घेऊ नये. 100%. आणि दुसरं कुठेतरी एक माझं ओव्हरऑल आपण ज्याला समाज म्हणतो त्यांना पण हे सांगणं आहे, आणि हे फक्त अल्झायमर्सच नाही, की जे कुठले सो कॉल्ड मेंटल इलनेसेस आहेत त्यांच्या बाबतीत लोकांनी आपली जी संवेदन क्षमता आहे ती थोडी वाढवण्याची गरज आहे. म्हणजे हिच्या वडिलांना अल्झायमर्स आहे तर बाई तू काही त्यांना लग्नाला आणू नकोस असं थेट जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा आपण हा विचारच नाही करत की आपण हे बोलतो तेव्हा त्याचा त्या वडिलांवरती नाही कदाचित, पण त्या मुलीवर किंवा मुलावर काय परिणाम होतोय. किंबहुना तुम्ही अशा माणसांना जेवढं जास्त सामावून घ्याल तेवढं त्यांच्यासाठी सोपं आहे. अर्थात मुलं पण हा विचार करतातच ना, की कुठे विचारतात आपल्याला की बाबा ही अशी पार्टी आहे तर नेऊ का मी, का हे खूप जास्त होईल, आणि बहुतांश वेळा ऐकतात पण. बरोबर आहे. नाही बरोबर. पण ह्याचा अर्थ असा नाही की समाजाने त्यांना वाळीत टाकायचं आहे. म्हणजे सांगण्याची पण पद्धत असते की तुम्ही नका ना, जर आले ते त्या आजीला घेऊन तर मग तिला बसवा एका कोपऱ्यात, बोला त्यांच्याशी, काहीतरी 4-5 वाक्य बोला, जरा हातात हात घेऊन बसा, त्यांना बरं वाटतं, तेवढं पुरतं त्यांना. मला खूप एक माझ्या डोळ्यासमोर ती व्हिज्युअल हलत नाहीये. मंजिरी हल्ली रिसेंटली सतीश शाह गेले, हो त्यांच्या बायकोला अल्झायमर्स आहे, तर ते सोनू निगम त्यांच्याकडे गेला होता आणि त्यांनी ते गाणं म्हटलं आणि त्यांनी ते त्याच्या बरोबर म्हटलं. त्या 2 मिनिटापुरतं त्यांच्या डोळ्यात जी चमक आली खरंय ती इट वॉज सो टचिंग. त्यांना कदाचित हे कळलंही नसेल की आपला नवरा गेला, किंवा पण सगळी माणसं आली आहेत म्हणजे आणि हे सगळं काय चाललंय कदाचित कळलं नसेल, कदाचित कुठेतरी आज जाणवलं त्या परिस्थितीमध्ये हा जो 2 मिनिटाचा आनंद. पण ही जी एक की यू आर स्टील देअर अँड वी नो इट, आणि आम्ही आहोत, आणि दया म्हणून नाही, दया नाही दाखवायची. एक म्हणजे इट वॉज, मला ते इतकं भावलं त्यांनी ते जे केलं ते, की तो काही नाही, तो नुसतं तिच्या समोर बसला, त्यांनी गाणं म्हटलं, मध्येच त्याला माईक दिला, त्याच्यात तिन्ही गाणं म्हटलं, आणि मग ते झाल्यानंतर त्यांनी असं फक्त तिच्या गालांना हात फिरवला, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट दे नीड. इन्क्लुजन अँड ट्रीट देम लाईक एनी अदर ह्युमन बिईंग आणि लव्ह देम. कुठेतरी ते लागतं माहितीये. बाकी सगळं मग तुम्ही त्यांच्यावर चिडलात, ओरडलात, त्यांनी चालतं, पण त्यांना प्रेम पाहिजे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. तुम्हाला अल्झायमर्स डिमेन्शिया बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर ती आम्हाला खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. सर सलामत तो हे आमच्या चॅनलचं नाव आहे. इंस्टाग्रामवर जाऊन आमचे रील्स नक्की बघा, तिथेही सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा. आणि तुम्हाला जर अजून नवीन विषय सुचत असतील किंवा ह्या आम्ही ऑलरेडी घेतलेल्या विषयांमध्ये सुद्धा तुम्हाला अजून डिटेलमध्ये एखाद्या गोष्टीवर अजून पॉडकास्ट ऐकायचा असेल तर आम्हाला नक्की सांगा. बाय बाय.